आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी सर आहे. सर, ज्या प्रकारे 6व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये जो प्रकार पुढे आला की लोकनृत्याच्या धड्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकनृत्याला कमी महत्त्व देऊन इतर राज्याच्या लोकनृत्याचा समावेश करण्यात आला, याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आपल्या सरकारचं गेल्या काही वर्षांपासून धोरणच हे चाललेलं आहे की मराठीचं शक्य तितकं अवमूल्यन करायचं, मराठी संस्कृती शक्य तितकी बाजूला ठेवायची, मराठी भाषा शक्य तितकी बाजूला ठेवून इंग्रजीला आणि हिंदीला प्राधान्य द्यायचं. त्याच्यातून अशा गोष्टी उद्भवतात, हिंमत वाढते अधिकाऱ्यांची सरकारच्या अशा धोरणांमुळे. मुद्दा असा आहे की 6वीच्या पुस्तकामध्ये जी मुलं नुकतीच प्राथमिकमधून आलेली आहेत यांना महाराष्ट्रातल्या लोकनृत्यांबद्दल तुम्ही सांगणार की आधी जगातल्या सगळ्या प्रकारांबद्दल सांगणार? 10व्या वर्गापर्यंत जी मुलं आपल्या हाताशी आहेत ना, दरवर्षी काय सांगायचं काय नाही, कोणत्या पद्धतीने आणि किती, हे ठरवणाऱ्या काही संस्था, यंत्रणा, तज्ज्ञ हे आहेत ना सरकारजवळ. मग त्यांनी काय केलं? आम्ही विचारलं त्यांना पत्र लिहून की हे बालभारतीला या पद्धतीने 4 प्रकार बाहेरचे आणि 1 महाराष्ट्रातला जो घेतला, हे कोणी सुचवलं? बालभारतीने उत्तर दिलं की धोरण करणं आमच्या कार्यकक्षेत नाही. आम्ही एकाच वेळेला दोघांनाही पत्र लिहिलं राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेलाही. बालभारतीच्या संचालकांनी एका वृत्तामध्ये उल्लेख केला होता की आराखड्यानुसार केलं होतं. आम्ही त्यांना विचारलं आराखडा, तर संचालकांनी फोन करून मला सांगितलं की आम्ही कुठलंही काही त्यांना सुचवलेलं नाही आहे. त्यांनी उत्तर दिलेलं नाही अजूनही संचालक राज्य शैक्षणिकनी. आम्ही बालभारतीला सांगितलं की ते म्हणतात की त्यांनी काही सुचवलेलं नाही, मग तुम्ही हे कुठून आणलं? मग त्यांनी कबूल केलं की आराखडा नाही, अहवाल नाही, शिफारस नाही. मग काहीच जर नाही तर मग हे प्रमाण ठरवलं कोणी? 4-1चं, बाहेरचे 4 आणि महाराष्ट्रातलं 1. पाठ्यपुस्तक महाराष्ट्रातलं, महाराष्ट्राची भाषा मराठी, संस्कृती मराठी, लोकनृत्य मराठी संस्कृतीतली. असं म्हणणं आहे की निवड समितीने तो धडा निवडला, त्या धड्यामध्येच त्या गोष्टीचा उल्लेख होता. तर आम्ही तेच विचारलं ना, कोण तज्ज्ञ आहेत त्या निवड समितीतले सांगा ना, त्यांना विचारतो ना आम्ही त्यांच्यापेक्षा अज्ञ असू तर आम्ही आमचं उद्बोधन प्रबोधन करून घेऊ त्यांच्याकडून, आमच्या ज्ञानात भर पडेल. ते सांगायला तयार नाही. कोणी केलं हे सगळे उद्योग? तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा पण मराठीचे जे पुस्तकं छापले जातात वेगवेगळ्या इयत्तेसाठी, ते छापत असताना राज्य सरकार असेल का संबंधित संस्थांचं त्याकडे लक्ष राहत नाही? मुळामध्ये पद्धत अशी आहे की राज्य शैक्षणिक संशोधन परिषद जी महाराष्ट्राची विद्या परिषद आहे, ही सर्वोच्च संस्था आहे अभ्यासक्रम आणि आराखडा ठरवण्यातली. तिने ठरवून द्यायचा असतो आणि त्यानुसार पाठ्यपुस्तक मंडळाला पुस्तकं छापायची असतात. आता पुस्तकं छापताना यांनी दिलेल्या आराखड्यानुसार त्याच्यात काय करायचं ते त्यांच्या संबंधित विषयांच्या ज्या समित्या आहेत त्यांनी त्यांना सांगायचं असतं की या पद्धतीने पुस्तक छापायचं आहे या आराखड्यानुसार. आता जर आराखडाच नाही आहे, सूचनाच नाही आहे, शिफारसच नाही आहे, अहवालच नाही आहे, तर मग तुम्ही हे प्रमाण कुठून आणलं? खरं तर आपल्याकडे अजून एक मुद्दा आहे. सरोजिनी बाबर यांचा तो धडा आहे असं ते सांगतात आम्हाला, त्यात लिहिलंही आहे. आम्ही त्यांना म्हटलं की सरोजिनी बाबर यांचा हा धडा कुठून घेतला आहे तुम्ही? जुन्या पुस्तकातून घेतला. जुन्या म्हणजे कोणत्या वर्गाच्या? सरोजिनी बाबर यांचाच तो आहे की नाही याची आम्हाला खातरजमा तर करून घेऊ द्या. तो अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही की बाबर यांचा धडा कुठून घेतला, कोणत्या वर्गाचा आहे, तो उपलब्धही करून दिलेला नाही. त्यांनी करून दिला नाही म्हणजे आम्हाला तो होणार नाही असं समजायचं कारण नाही आहे. पण ज्यांची ही जबाबदारी आहे ते बेजबाबदारपणे ती टाळतायत, हा मुद्दा आहे. खरं तर त्या धड्यामध्ये फक्त दिंडी नृत्याचाच समावेश करण्यात आला. या व्यतिरिक्त आपल्याकडे अनेक लोकनृत्य आहे, त्याचा समावेश करून विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती देता आली असती. आमचं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्राच्या 4 प्रमुख विभागांची 4 लोकनृत्य त्याला सांगा ना, त्याच्यावर तो संस्कार होऊ द्या ना की याच्या विभागाचं हे नृत्य आहे महाराष्ट्रातल्या, आणि एक तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचं घ्या, भारतातलं उदाहरणादाखल की महाराष्ट्राच्या बाहेर ही परंपरा आहे. वाईज जर द्यायचं असतं काय असू शकलं असतं चांगला प्रकार? प्रत्येक विभागाला आपापली लोकनृत्य आहेत. विदर्भाचं वेगळं आहे, कोकणचं वेगळं आहे, खानदेशचं वेगळं आहे, मराठवाड्याचं वेगळं आहे, आणि लेझिम हे एक असं नृत्य आहे जे सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे. मग तुम्ही लेझिम हे प्रातिनिधिक म्हणून का देत नाही? मग दिंडी हा सुद्धा लावणी आहे, पोवाडा आहे, भरपूर आहेत. महाराष्ट्राजवळ अतिशय समृद्ध लोकनृत्याची परंपरा आहे. पूर्व विदर्भात खडी गंमत सारखा प्रकार आहे. तेच मग आम्ही म्हटलं की प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक भागाची एक संस्कृती आहे लोकनृत्याची, त्याचा त्याला परिचय करून द्या आणि क्रमाने त्याला पुढे न्या. काय मागणी राहील मुख्यमंत्र्यांकडे तुमची? आम्ही ही केलेलीच आहे ऑलरेडी मागणी, पहिल्याच पत्रात, की हे प्रमाण तुमचं जे आहे हे बदला आणि जे कोणी चुकीची पाठ्यपुस्तकं बनवली असतील त्यांना शासन करा, त्याच्याबद्दल करा पैसे वसूल अधिकाऱ्यांकडून. या सत्रात तर शक्य नाही, पुढच्या सत्रात सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? का शक्य नाही आहे? हो, करायचं असेल तर सगळंच शक्य आहे. अजून तर पुस्तकं पोचलेली नाही आहेत.
तुम्ही छापले आहे की नाही कोणाला माहिती आहे. जर पोचलीच नाही आहे तर शक्य का नाही आहे. तुम्ही रिमाइंडर पाठवा, शाळांमध्ये पुस्तकं पाठवताना सुधारित पाठ पाठवा, तेवढा एक पाठ जोडून घेतील शिक्षक आणि विद्यार्थी आपापल्या पुस्तकामध्ये. शक्य सगळं आहे, इच्छाशक्ती पाहिजे. या संदर्भात पुढची भूमिका काय म्हणजे पुढची भूमिका काय, आम्ही पत्र पाठवत राहणार, स्मरणपत्र देत राहणार. आम्ही पेन्शनर लोक आपल्या पैशातून खर्च करून काही आझाद मैदानावर रोज जाऊन बसू शकत नाही. आम्ही काही राजकीय पक्ष नाही. आम्ही काही विधान परिषदेमध्ये आवाज उठवू शकत नाही, कारण विधान परिषदेत आमच्या लोकांना घ्यायचंच नाही आहे. हे धोरणच आहे सरकारचं. आमची तर PIL पडली आहे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीची, 8 वर्ष झाले. कोणी याची राज्य सरकारने शोध घ्यायला पाहिजे. कोणी घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव कशा करतायत. जर खालचे अधिकारी बेजबाबदार असतील तर वरच्या अधिकाऱ्यांनी जाब विचारायला नको का. आणि वरचे बेजबाबदार असतील तर मंत्र्यांनी विचारायला पाहिजे. ही रचना आहे कशा करता. मग ही राज्याकरता रचना आहे, राज्यकर्त्यांसाठी राज्य नाही आहे. राज्य आमचं आहे, आमच्यासाठी आहे, मराठीचं आहे, मराठीसाठी आहे, मराठी भाषा संस्कृतीसाठी आहे. आपण बघू शकतो की निश्चितच 6व्या वर्गातल्या या लोकनृत्याच्या धड्याला घेऊन विशेष करून लेखन क्षेत्रातले असेल, साहित्य क्षेत्रातले असेल किंवा कला क्षेत्रातले जे अभ्यासू लोक आहे त्यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.